2023च्या पीक विम्यासाठी अतिवृष्टीने खूप नुकसान झाले, लोकांचे खरडून गेले। ज्या लोकांनी तक्रारी केल्या, मेल केल्या होत्या, कंपनी रिजेक्ट केल्या, कंपनीकडे काही मोजके लोकांचीच तक्रारी होत्या, त्या लोकांना पैसे दिले। काही लोक सगळे खरडून जाऊन ज्या लोकांचे संसार रस्त्यावर आले त्या लोकांना पैसे मिळाले नाही। सर्व लोकांना पैसे मिळाले पाहिजेत। मेल केल्याच काय त्या काळामध्ये मेल चालू नाही, त्यांच्या साईट बंद होत्या, म्हणून लोक हातबंद होऊन घरी बसले। त्या लोकांना सुद्धा सर्व लोकांना विमा मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे। हातगाव हिमायतनगर तालुक्यासाठी मागणी आहे आणि या 8 दिवसात जर हे मागण्या मान्य नाही केल्या तर मी 5-8 ऑगस्टला उपोषणाला बसणार आहे। भजन कीर्तन लावून उपोषणाला बसणार आहे। मूळ गोष्ट अशी आहे 2023 मध्ये एवढी अतिवृष्टी झाली की पिकाचं उत्पादन हे खूप कमी आलं आणि वास्तविक पाहता पुष्कळ वेळा मी प्रल्हाद पाटील स्वतः उपोषणाला बसले, बाकीची मंडळी सगळी बसली आणि त्यांनी चाल ढकल करण्याचा हा जास्तीत जास्त प्रयत्न आहे। 49%च्या आत हातगाव तालुक्याची हिमायतनगर तालुक्याची सरासरी आहे। याच्यामध्ये मेन जी चूक आहे विमा कंपनीकडून केल्या जाते आणि विद्यापीठाकडून केल्या जाते किंवा ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटकडून की हातगावचं उत्पन्न जे आहे ते खूप कमी दाखवलेलं आहे मागच्या 4 वर्षाचं ऍव्हरेज काढून आणि ह्या उत्पन्नाशी तुलना होते। जे उत्पन्न आपलं स्टँडर्ड आहे त्या उत्पन्नाशी तुलना होऊन चालू वर्षाचं उत्पन्न दाखवलं जाते आणि इथंच आपण पीक विमा मिळण्यासाठी आपली जी आहे ती आपण मार खातो। मी कलेक्टर साहेबांनी जेव्हा मीटिंग घेतली त्याबद्दल हा विषय काढला होता, पण नांदेड जिल्ह्याचे मुख्य शेतकरी अधिकारी त्यांनी सुद्धा हा प्रश्न टाळण्यासारखं केलं आणि विमा कंपनीनं सुद्धा हा प्रश्न टाळला की हातगाव तालुक्याचं मुळात उत्पन्न हे हेक्टरी 9 टन आहे। म्हणजे तुम्हाला एका हेक्टरला 9 टन झाले तर तुम्ही आनंद माना, तुम्हाला विमा वगैरे काही मागू नका। आणि ही पाचर आहे आमच्या शेतकरी भाषेत सांगायचं म्हणजे याच्यामुळे आमचं नुकसान होतं, विमा मिळत नाही। ही पाचर काढली पाहिजे। हा विम्याचा हे जो आहे परीघ तो वाढवला पाहिजे तरच आम्हाला विमा मिळू शकेल। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।